सर्वच मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. एक हृदयस्पर्शी आणि भावना स्पर्शी होणारा आजचा कार्यक्रम स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या स्मृतीला उजाळा देत जलेंद्र भाऊ कामटे मित्र बरोबर आणि हॉटेल सुभद्रा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानानं संपन्न होणारा कार्यक्रम. या वर्षीच्या पुरस्कारात त्यांचा सर्वच मान्यवरांनी उल्लेख केलाय, इतरही मान्यवर मंडळी उल्लेख करतील. पण हा पुरस्कार देत असताना आपण या पुरस्कारापर्यंत का पोहोचलो याचा मानस व्यक्त करत असताना या पुरस्काराच्या निमित्तानं देण्यात येणारं जे मानपत्र आहे या मानपत्राचं मी वाचन आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतो. आजचे पुरस्कार ते माननीय श्रीयुत पांडुरंग तुकाराम पवार अर्थात पांडुरंग बुवा, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दक्षिण वाहिनी म्हणून पुण्यसरिता कुकडी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेलं निमगाव सावा हे एक आदर्श गाव. श्री भगवान शंकराचं शालिवाहन काळातील पुरातन मंदिर व श्री संत मनाजी बाबा पवार यांच्या संजीवन समाधी स्थानानं पुण्य पावन गावातील सौभाग्यवती सीताबाई व श्रीयुत तुकाराम लानू पवार या पवार परिवारामध्ये 188 वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या कुटुंबात 27 ऑगस्ट 1959 या दिवशी आदरणीय आमचे पुरस्कारती पांडुरंगांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण निमगाव सावा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पूर्ण करून माध्यमिक शिक्षण पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय निमगाव सावा या ठिकाणी पूर्ण केलं. त्यानंतर मंतर येथील अण्णाभाऊ आवटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अर्थात वाणिज्य शाखेतील M.Com पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे आपल्या शेती व्यवसायाबरोबरच वाहतुकीचा अर्थात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय देखील आदरणीय पांडुरंगांनी सुरू केला. सामाजिक क्षेत्रात केलेलं काम ग्रामस्थांच्या पसंतीस आल्यामुळे 17 जानेवारी 1989 रोजी निमगाव सावा गावच्या सरपंच पदाची जबाबदारी ग्रामस्थांनी बिनविरोध त्यांना त्या ठिकाणी बहाल केली. त्यानंतर 10 वर्षे निमगाव सावा गावचे सरपंच पद, 5 वर्ष पुढच्या काळामधले पंचायत समिती जुन्नर सदस्य म्हणून केलेलं काम, 15 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेलं काम, तसेच 3 वर्ष जिल्हा परिषद पुण्याचे उपाध्यक्ष म्हणून केलेलं काम आणि या कामाबरोबरच उल्लेखनीय काम अर्थ व शिक्षण समितीचं दिलेलं योगदान हे न्याय देणारं काम त्यांच्या काळामध्ये त्यांच्या हातून घडलं. त्याचबरोबर पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समिती परिषदेचे सदस्य म्हणून देखील आदरणीय पांडुरंगांनी काम केलं. सहकारातील शहरात सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम जबाबदारी पार पाडली. या सर्व कामांमध्ये अर्थातच आशीर्वाद आणि सहकार्य ज्यांचं लाभलं यामध्ये उल्लेख करावासा वाटतो माननीय नामदार श्रीयुत दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब यांचं देखील पांडुरंगांना मोलाचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभले. आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सहकार, क्रीडा आणि विविध क्षेत्रात महत्वपूर्ण काम केल्यामुळे हा पुरस्कार आपल्याला आज या ठिकाणी देत असताना हा पुरस्कार ज्यांच्या शुभ हस्ते आपण प्रदान करत आहोत ते राज्याचे कृषीमंत्री नामदार भरणे बाबांच्या शुभ हस्ते आजचा हा पुरस्कार या ठिकाणी देताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो. या पुरस्कारानं आपण केलेलं काम समाजापर्यंत पुन्हा पोहोचावं आणि त्याचा आदर्श समाजामध्ये निश्चित राहून या स्वर्गीय रामभाऊ बराटे आदर्श जिल्हा परिषद पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत असताना याचं काम देखील याच पद्धतीने समाजात पोहोचावं आणि आपल्याला उरलेल्या आयुष्यामध्ये आपण अशाच पद्धतीचं काम करावं, आपलं आयु आणि आरोग्य उत्तम राहावं हीच आमच्या सर्व हॉटेल सुभद्रा कट्टा परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा, आपलं मनपूर्वक अभिनंदन.